पार्वती नगरात धाडसी चोरी, 30 ग्रॅम सोनेसह 50,000 रुपयाचा रोकड लंपास, परिसरात एकच खळबळ। संपूर्ण धुळे जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये चोरींचे प्रमाण वाढत असून चोरटे धुमाकूळ घालत आहेत। आज धुळे शासकीय डेअरी परिसरात पार्वती नगरात पुन्हा धाडसी चोरी उघडकीस आली। चोरट्यांनी घरावर निशाणा साधत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे। पार्वती नगर येथील प्लॉट नंबर 31 येथील हरीश द्वारका प्रसाद अग्रवाल यांच्या घरात चोरट्यांनी चोरी केली असून संधी साधत चोरट्यांनी पार्वती नगरातील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात शिरकाव करून कपाटातील 30 ग्रॅम सोन्याचे दागिने व 50,000 रुपयाची चिल्लर असा एकूण 3 ते 3.5 लाख रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। तर सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। पार्वती नगरात चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। प्रवीण अग्रवाल, मला सकाळी 8 वाजता हरीश द्वारका प्रसाद अग्रवाल यांचा सकाळी 8 वाजता फोन आला की भैया घर पे चोरी हुई आप आओ। मग मी इथं आलो, अजय भैया अग्रवाल आम्ही सोबत इथं आलो आणि पाहिलं तर सगळं अस्तव्यस्त पडलेला कपाट होता। कारण की हे काल रात्री यांचं गावातील जे घर आहे त्या ठिकाणी होते, त्या घराला कुलूप होतं। या ठिकाणी सगळं अस्तव्यस्त पडलं असताना मग यांना विचारणा केली आम्ही का काय गेलं, तर हे म्हणाले 20 ग्रॅमची एक चैन, 10 ग्रॅमची चैन, यांच्याकडे बिल देखील आहे आणि पूजाचे काही लक्ष्मीचे चांदीचे शिक्के होते, काही रोकड होती, असं सुमारे 3.5-4 लाखाचा माल यांचा गेलेला आहे। मग आम्ही तात्काळ 112ला कॉल केला, CTPI दीपक पाटील सर यांना फोन केला, यांनी तुषार भोपारजी हे तात्काळ इथं हजर झाले। तर आमचं एकच म्हणणं आहे की या परिसरात गोरगरीब जनता राहते, कष्टकरू लोक असतात आणि यांचे आज लहान लहान मुलं बाळं मोठे होऊ राहिले, काही मुलं बाळांच्या हिशोबाने, शिक्षणाच्या हिशोबाने किंवा पुढे मुलं बाळांच्या लग्नाच्या हिशोबाने जे काही पुंजी जमा करत आहेत आणि अशा वेळी कधी अशा घटना घडत असतील तर हे खूप दुर्दैवी आहे। कारण की यांची जी काही पुंजी आहे ते तेच आहे। तर संबंधित पोलीस स्टेशन विभाग आणि पोलीस अधीक्षकांना विनंती करतो की या परिसरात आपण जास्तीत जास्त गस्त घालावा आणि या लोकांचा जो काही माल गेलेला आहे यांना मिळवून द्यावा, ही पोलीस प्रशासनाला मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून विनंती करतो।